मराठा समाजाला 25% आरक्षण न मिळाल्यास राज्याचे स्वास्थ्य बिघडेल असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी दिला। टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित मराठा मेळाव्यात विनायक मेटे बोलत होते। संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, केशव भोसले, सामाजिक समता मंचाचे विजय कांबळे, अजित थोपटे, तुकाराम अंबेरे पाटील यावेळी उपस्थित होते। उद्योजक मुरलीधर शिंगोटे, गायिका कीर्ती शिलेदार यांचा यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। मराठा आरक्षणामुळे राज्यातील स्वास्थ्य बिघडत असल्याचे वक्तव्य केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधाचा ठराव या मेळाव्यात मांडण्यात आला। पृथ्वीराज चव्हाण हे मराठा आरक्षणाला विरोध करीत असून त्यांनी यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख यांचे थोडेसे गुण घ्यावेत। दलित ओबीसी नेत्यांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण राज्य सरकारमध्ये बसलेल्या मराठा नेत्यांकडूनच आरक्षणाला विरोध होत आहे। सत्ताधारी पक्षातील आमदार असलो तरी त्यास न घाबरता मराठा आरक्षणासाठी आता आमने सामने लढाई करणार आहोत। मराठा समाजाला गृहीत धराल तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा मेटे यांनी दिला। समाजातील स्वास्थ्य बिघडवत असून हा एक प्रकारे महाराजांच्या विचाराचा अवमान आहे। आता या महाराजांना शिवाजी महाराज किती कळाले मला माहिती नाही। शिवाजी महाराजांनी त्यांनी नुसतं ऐकलं असावं असं दिसतंय। सध्या ज्या पद्धतीनं या राज्याचा कारभार सुरू आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास होतो आहे, ते पाहता शिवाजी महाराज छत्रपती यांनी वाचलं असण्याची अजिबात शाश्वती नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचं जाऊ द्या, पण महाराजांच्या बद्दल जे काही वाईट छापलं येतं, लिहिलं जातंय, ते छापलं जातंय आणि तुमच्या डोळ्यासमोर ते विकलं जातंय, तरी तिथं मात्र तुमची त्याच्या विरोधात बोलायला जीभ मात्र हे जड जाती। त्याच्याविरुद्ध बोलायला मात्र तुम्हाला सुचत नाही, त्याच्यावर बंदी आणता येत नाही कोणत्याच गोष्टीवर। आम्ही मात्र समाजाचं लोकशाही मार्गानं मागणं मागतोय, तिथं मात्र आम्ही समाजाचं स्वास्थ्य बिघडवतोय। याच्यामुळं तानाजीरावजी आपल्याला मी सांगू इच्छितो, तुम्ही जी आता जबाबदारी आमच्यावर सगळ्यांनी टाकली आहे अध्यक्ष म्हणून, त्या अध्यक्षाच्या नात्यानं मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी ह्या ज्या वक्तव्य शासन करतंय, ज्यांनी अतिशय वाईट पद्धतीनं समाजाकडे पाहण्याचं काम सुरू केलेलं आहे, अनास्था दाखवलेलं आहे, वेळ काढूपणा चालवलेला आहे, अशा या शासनाच्या विरोधामध्ये निषेधाचा ठराव आज पहिल्याच दिवसापासून आपण मांडला पाहिजे या मताचा मी आहे।